नमस्कार. बखरवाल्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आज आपण कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की या मतदारसंघामध्ये नवरा बायको एकमेकाच्या विरोधात लढतात. हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव. संदर्भ तुमच्या लक्षात आला असेलच. रायभान जाधव जे IAS अधिकारी होते, नंतर ते आमदार झाले, अनेक वर्ष आमदार होते. त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव जे मनसेत होते, बरेच पक्ष बदलले, आता ते या मतदारसंघातनं अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडनं संजना जाधव आहे. संजना जाधव या हर्षवर्धन जाधव यांच्या मिसेस आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. या अर्थानं हा मतदारसंघ महत्वाचा आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याची कन्या आणि ती आपल्या पतीच्या विरोधात लढती आहे, असा हा एकूण मतदारसंघ आहे. हे दोघच लढत नाहीयेत, तर उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. अशी तिघांची तिरंगी लढत आहे. मात्र सुरुवातीला मी म्हटलं तसं की नवरा बायको एकमेकांच्या विरोधात असल्यामुळं या मतदारसंघाचं एक वेगळेपण आहे. हा मतदारसंघ नेमका कसा आहे, लढत कशी आहे, आपण अविनाशजींकडनं समजावून घेऊया. अविनाशजी, एकतर पती पत्नीची लढत आहे आणि याचे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत. याच्यामध्ये आता नेमकं काय चित्र आहे मतदारसंघात? पण आता एक सांगतो की तुम्ही असं म्हणाल की पती विरुद्ध संजना जाधव लढत आहेत, तर पती संजना जाधव यांच्या विरोधात लढत आहेत. याचं कारण असं की हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी असं जाहीर केलं होतं की मी आता निवडणूक लढवणार नाही. परंतु जेव्हा संजना जाधव या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झाल्या, विकास कामांचे उद्घाटन करायला लागल्या, गावोगावी फिरायला लागल्या, तर त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला उभं राहायचं नाही. त्यांनी तशी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. तर त्याच्यामुळे जेव्हा त्यांना समजलं की संजना जाधव या इथून उभ्या राहणार आहेत, तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला आणि तयारी सुरू केली. आता आपल्याला माहिती असेल की 2019 मध्ये त्यांचा लोकसभेमध्ये ते उभे होते, 2024 मध्ये उभे होते आणि दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. परंतु 2019चा जो पराभव झाला होता त्याच्यामुळे इम्तियाज जलील यांचा खासदार त्यांचा हे झाला होता. गेल्या वेळी ते उभे होते 2024च्या ह्याच्यामध्ये, पण त्यांना खूपच कमी मतं मिळाली होती, म्हणजे 39,000 मतं मिळाली होती आणि त्याचा संदीपन भुमरे यांना काही तोटा झाला नव्हता. परंतु जेव्हा त्यांना समजलं की संजना जाधव इथून निवडणूक लढवत आहेत, हे कन्नडची सून म्हणून मला मतदान करा असं आव्हान करतायत, तर त्यावेळेस ते या मतदारसंघातून आले. आणि आता इथे दुसरे म्हणजे उदयसिंह राजपूत. उदयसिंह राजपूत हे म्हणजे महाराष्ट्रात खूप कमी आमदार असे आहेत की जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले नाहीत, तर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. तर उदयसिंह ठाकूर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले आणि आता सध्या त्यांचा प्रचाराचा एकच जोर आहे की निष्ठावान, म्हणजे तो शिवसेनेचा जो सगळा हे चेतून जे टाकणं म्हणतात, तर तो निष्ठावान कार्यकर्ता आहे. निष्ठावान मी उद्धव ठाकरेंची साथ दिलेली. आणि दुसऱ्या बाजूला आता एक फक्त याच्यामध्ये झाले की संजना जाधव हे आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, तर यांनी एका दिवसात प्रवेश केला शिवसेना शिंदे गटामध्ये. ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी त्यांना उमेदवारी जाहीर झाली. तर त्याच्यामुळे आता इथे असं झालेलं आहे की एका बाजूला भाजपमधून शिवसेनेत आलेल्या संजना जाधव आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावान शिवसैनिक अशी स्वतःची इमेज करणारा अशी झालेली. पण ह्या मतदारसंघाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की उदयसिंह राजपूत हे आपल्याला माहिती आहे की ओबीसी समाजातून येतात आणि या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव, संजना जाधव आणि मनोज पवार नावाचे कार्यकर्ते की जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक मानले जातात आणि त्यांनी खूप दिवसांपासून तयारी केली होती. परंतु जरांगे पाटील यांनी सांगितलं की अर्ज माघार घ्या, पण त्यांनी अर्ज माघार घेतला नाही. तर त्याच्यामुळे 3 मराठा आणि 1 ओबीसी. तर त्याच्यामुळे आता संजना जाधव यांना निवडून यायचं असेल तर भाजपची जी परंपरागत ओबीसी वोट बँक आहे ती जर भाजपकडे पुन्हा शिफ्ट झाली, म्हणजे ह्या उदयसिंह राजपूत यांच्या ओबीसी असण्याच्या हे सोडून, तर संजना जाधव यांचा विजय सुकर होऊ शकतो. परंतु त्याचबरोबर दुसरी एक आणखी गोष्ट आहे की आता जी म्हणजे मनोज जरांगेंचा ह्या मतदारसंघामध्ये खूप प्रभाव आहे. म्हणजे या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये खूप वेळा मनोज जरांगेंचे समर्थक वगैरे असे झालं होतं. तर मनोज जरांगे ओबीसी उमेदवाराला मतदान करा असं सांगू शकतील का? किंवा मनोज जरांगेंचे जे समर्थक आहेत ते ओबीसी उमेदवाराला म्हणजे उदयसिंह राजपूत यांना मतदान करतील का? हाही महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मला असं वाटतं की एका अर्थाने जो आता एक आरोप होतोय की मनोज जरांगे यांच्यावर एक आरोप होतोय की मनोज जरांगे हे महाविकास आघाडीचे
बाजूने काम करतायत, शरद पवार यांनी त्यांना मॅनेज केलेलं आहे किंवा काय अशा अनेक आरोप होत आहेत. तर हे आरोप खरोखरच आहेत का हे आपल्याला इथे कळणार आहे. जर उदयसिंह राजपूत यांना जर मनोज जरांगे यांचं समर्थन मिळालं, मराठा समाजाचं समर्थन मिळालं, तर मला वाटतं की हे मनोज जरांगेंचं आंदोलन कशा पद्धतीने पेटवलं, का पेटवलं, ह्याचं एक सगळं चित्र आपल्याला या मतदारसंघाच्या निमित्ताने स्पष्ट होईल. पण एकूण जाती गणित काय? या मतदारसंघामध्ये कुणबी आणि मराठा हे दोन बहुल आहेत, परंतु त्याचबरोबर ओबीसी समाजाची संख्या म्हणजे अगदी नगण्य नाही अशा आहे. आणि यात इथला जर विचार केला आपण तर म्हणजे तुम्ही मागाशी सांगितलं की हे रायबान जाधव, तर रायबान जाधव हे IAS होते, शंकरराव चव्हाण यांचे ते स्वी सहाय्यक होते. त्यानंतर त्यांनी अगदी ठरवून असं विचार केला की आपण गावात जाऊन काम करायचं. तर गावात गेल्यानंतर सुद्धा त्यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली. त्यानंतर ते कृषी पंडित म्हणून ओळखले जातात, म्हणजे त्यांनी या भागात शेतीच्या प्रश्नावर खूप काम केलं. त्यानंतर मग त्यांचं अकाली निधन झालं, त्यांच्या पत्नी पोटनिवडणूक आल्या. मग त्यानंतर हर्षवर्धन जाधव आले. हर्षवर्धन जाधव 2004 मनसेच्या तिकिटावर उभे होते. नंतर 2009 मनसेच्या तिकिटावर उभे होते. त्यानंतर 2014 ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिले. पण हर्षवर्धन जाधव 9ला निवडून आले का? ते 2 वेळा निवडून आले, एकदा मनसेच्या उमेदवार निवडून आले. तर त्याचा एक किस्सा फार भारी आहे की म्हणजे काय झालं की ते मनसेचे आमदार होते. राज ठाकरे यांचे 2009ला आपल्याला आठवत असेल की 13 आमदार आले होते आणि ते आमदार होते आणि राज ठाकरे यांचा सपोर्ट वगैरे सगळा होता. तर वेरूळला एक कार्यक्रम होता, पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यक्रम होता आणि हे थोडेसे आक्रमक किंवा अगदी काय म्हणजे ते थोडंसं वेगळं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तर ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना भेटायचंच असं म्हणाले आणि पोलिसांनी खूप लाठीमार केला आणि एका विद्यमान आमदाराला म्हणजे अक्षरशः म्हणजे लाठ्याचे असे वळ त्यांच्या अंगावर दिसत होते. त्यांनी टीव्ही समोर असे ते वळ दाखवले, परंतु राज ठाकरे यांनी काहीच त्याच्यावर भूमिका घेतली नाही. तर त्याच्यामुळे आर पाटील गृहमंत्री होते, तर त्याच्यामुळे ते खूप चिडले. आणि राज ठाकरेंची एक तुम्हाला माहिती असेल की राज ठाकरे एखादी गोष्ट नाही म्हटलं की नाहीच करत ते. तर त्याच्यामुळे म्हणजे जर त्यांनी ते उतरले असते तर खूप काहीतरी झालं असतं. पण ह्याचा त्यांना खूप राग आला आणि त्याच्यामुळे ते शिवसेनेमध्ये गेले, मनसे सोडून शिवसेनेत गेले आणि 2014 मध्ये शिवसेनेत उभे राहिले. आणखी त्यांचं म्हणजे विशेष म्हणजे त्यांचं कसं आहे की केतन काजे नावाचे इथे एक कार्यकर्ते होते. तर संजना जाधव जिल्हा परिषद मध्ये हरल्या होत्या, तर त्या केतन काजेला चंद्रकांत खैरे यांनी पाठिंबा दिला होता आणि त्याच्यामुळे संजना जाधव यांचा पराभव झाला होता. तर त्याच्यामुळे हर्षवर्धन जाधव इतके हे की ते म्हणाले की ह्याचा बदला घेण्यासाठी ते चंद्रकांत खैरेंच्या विरोधात उभे राहिले आणि चंद्रकांत खैरेंची खरं राजकीय कारकीर्द संपवली ती यांनीच संपवली. म्हणजे आता जरी त्यांना तिकीट मिळालं होतं तर ते अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आहे, अत्यंत बेभरोशाचं राजकारण आहे. तर त्याच्यामुळे तिथल्या लोकांनाही असं वाटतं की अरे म्हणजे काय करायचं. पण आता त्यातला एक मुद्दा असा आहे की आत्ताची जी लोकसभेची निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये त्यांना 39,000 मतं काहीतरी मिळाली, तरीही 35,000 मतं ही ह्या मतदारसंघातली आहेत. म्हणजे संदीपान भुमरे जे निवडून आले ते 25,000 मताच्या मताधिक्याने निवडून आले. 2 नंबरला चंद्रकांत खैरे होते, 3 नंबरला इम्तियाज जलील होते. हे 4 नंबरला जरी असतील तरी 35,000 मतं त्यांच्याकडे होती. तर त्याच्यामुळे ही 35,000. दुसरं आणखी हर्षवर्धन जाधवांबद्दल सांगायचं तर आपल्याला आठवत असेल की 2019 मध्ये एक मराठा आंदोलनाचं खूप वारं हे झालं होतं आणि त्यावेळेस एका तरुणाने आत्महत्या केली होती. तर ते आत्महत्या केल्यानंतर ते सगळ्यात पहिल्यांदा तिथे पोहोचले, त्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत केली. तर त्याच्यामुळे मराठा आंदोलनात त्या काळात त्यांचं खूप असं म्हणजे मराठा ह्याच्यामध्ये वाढलं होतं. तर त्यांना असं वाटतं की आता आपल्याला मराठा आंदोलनाच्या निमित्ताने हा सगळा जो फायदा आहे तो आपल्याला होऊ शकतो. बरोबर. एकूण काहीतरी वेगवेगळ्या घटना हर्षवर्धन जाधवांच्या तुम्ही सांगितल्या, अशा अनेक घटना आहेत. त्या घटनांच्या संदर्भानं त्यावेळी राज्यभर ज्यांच्या नावाची चर्चा झाली ते हर्षवर्धन जाधव. तुम्ही जे उदयसिंह राजपूत यांचं नाव सांगितलं, मनोज पवार जे मनोज जरांगेंचे समर्थक आहेत, मात्र त्यांनी माघार घेतलेली नाहीये. त्या अर्थानं चौरंगी लढत आहे. पण मी म्हटलं तसं उदयसिंह राजपूत, हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव अशी खऱ्या अर्थानं चौथी उमेदवार असेल तरी या तिघांच्या नावाची चर्चा. चौथी उमेदवार म्हणजे मराठा मतं विभागली जाण्याचा एक धोका या उमेदवारामुळे आहे, मनोज पवार यांच्यामुळे. एकूण काय तर हा जो मतदारसंघ आहे तो मी म्हटलं तसं की नवरा बायको एकमेकांच्या विरोधात लढतायत त्या अर्थानं चर्चा आहे. उदयसिंह राजपूत निष्ठावान शिवसैनिक त्या अर्थानं चर्चा आहे. मात्र संजना जाधव जे आहेत त्यांची खरंच परिस्थिती भाजपच्या उमेदवार आहेत तर भाजपची खरंच ताकद या मतदारसंघात किती आहे आणि काय परिस्थिती राहील? भाजपचे उमेदवार नाही, त्या शिवसेना शिंदे गटात त्यांनी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सॉरी तर ते आतापर्यंत काय झालं की शिवसेना आणि भाजपची युती होती तर त्याच्यामध्ये हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेच्या वाट्याला आला होता. जरी रावसाहेब दानवे जरी इथले मंत्री होते, इथले प्रदेशाध्यक्ष होते, तरी आतापर्यंत भाजपची ताकद तशा त्या पद्धतीने काही जेत झाली नाही.
आता ही भाजपची ताकद तशी नाहीच आहे. आता शिवसेना शिंदे गट म्हणजे शिवसेनेमध्ये जी फूट पडली तर त्यानंतर आता शिवसैनिक कुठे ते ह्या निमित्ताने कळणार आहे. भाजपची ताकद ह्याच्यातून काही फार कळणार नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की भाजपचा जो फायदा आहे तो होणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर उदयसिंह राजपूत जेव्हा एकत्रित शिवसेना होती आणि त्यांना भाजपचा पाठिंबा होता तर त्यावेळेस ते हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात अगदी कमी मतांनी हरले होते. तर त्याच्यामुळे भाजपची ताकद आपल्याला आता माहित असेल तरी शिवसेनेची मात्र तिथे ताकद आहे आणि त्याच्यामध्ये निष्ठावान विरुद्ध आता तो जो शिवसेनेने गद्दार हा हे लावलेला आहे तर त्याच्यामध्ये आणि पुन्हा त्या बाहेरच्या उमेदवार हा एक त्यांना मुख्य त्यांच्या पुढे प्रश्न आहे, त्यामुळे मोठं चॅलेंज आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की आता आपण अनेकदा घराणेशाहीचा विचार करतो तर पुन्हा एकदा तिथे तसंच होतंय की एकतर त्या रायबान जाधवांच्या सूनबाई म्हणजे त्यांची सासरे आमदार होते, सासूबाई आमदार होत्या, पती आमदार होते. इकडच्या बाजूने जर विचार केला तर त्यांचे वडील आमदार होते, भाऊ आमदार आहे म्हणजे आत्ताही भाऊ लढतायत त्यांचे. तर त्याच्यामुळे हा सगळा जो आहे आणि ते उदयसिंह राजपूत हाच प्रचारात प्रामुख्याने मुद्दा करतायत की एका जिल्ह्यात एकाच कुटुंबाला किती द्यायचं, बाकीच्यांनी काय करायचं नाही, हा त्यांचा प्रचाराचा आता मुद्दा आहे आणि त्याला त्या कसं उत्तर देतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे. Yes, अगदी खरं अविनाशजी, खूप धन्यवाद. या व्हिडिओत आपण आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.